ठाकरेंसाठी तब्बल 300 नेत्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश आणि जवळजवळ माजी आमदार खासदारांसह माजी खासदार देखील उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवरती गुप्त बैठक. कोणकोणते आमदार खासदार आणि कोणकोणते नेते आहेत मित्रांनो, सविस्तर बातमी जाणून घेऊया. उद्धव ठाकरेंचा पुन्हा नवा करिश्मा. तर या गुप्त बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपची आणि शिंदे गटाची उडाली झोप. तर अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाणार. मित्रांनो, नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे सविस्तर राजकारण महाराष्ट्राचं जाणून घेऊया. या घडीची सगळ्यात मोठी बातमी, ज्या बातमीकडे सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, अशा प्रकारची ही सगळ्यात राजकीय मोठी अपडेट. तेव्हा जाणून घेऊया महत्त्वाची बातमी. आपण मित्रांनो सविस्तर बघूया बातमी काय आहे आणि या बातमीने नक्कीच शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंना मिळतोय दिलासा. या घडीची सगळ्यात मोठी अपडेट ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघू. नेत्यांची थेट यादी चालली जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करते. मित्रांनो, पुणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला कित्येक वर्षांपासून होता, परंतु बालेकिल्ला ढासळला आणि आता मात्र मित्रांनो पुणे, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई, सोलापूर या सगळ्या भागातून आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जवळजवळ 300 पदाधिकारी आणि माजी आमदार आणि खासदारांनी आज प्रवेश केला आहे. हा प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा मानला जातोय. कोणकोणते नेते आहेत, कोणकोणते माजी आमदार आहेत, कोणकोणते विद्यमान खासदार आहेत ते देखील आपण घेऊया. बातमी बघूया सविस्तर. मित्रांनो, मातोश्रीवर गुप्त बैठक झाली आणि या बैठकीच्या दरम्यान घडलं गेलं की शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हातात येत असल्या कारणाने बरेच आमदारांना आता उद्धव ठाकरेंच्या सोबत येण्याची घाई झाली आहे आणि बरेच आमदार आता उद्धव ठाकरेंशी जवळीकता साधू लागले आहेत. यातच सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी कडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेला दिलासा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळालेला सर्वात मोठा फटका या देखील घडामोडी सध्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेऊ लागल्या आहेत. देशाचं राजकारण फिरवण्याची ताकद असणारी शिवसेना, ठाकरेंची शिवसेना आणि जे ठाकरे संपूर्ण देशाला राजकीय दिशा देतात त्याच ठाकरेंच्या भोवती आता महाराष्ट्राचं तर राजकारण फिरते आहेच, परंतु देशाचं राजकारण देखील आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने फिरताना दिसू लागले. मित्रांनो, एकंदरीत पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे खासदारांचा प्रवेश होतोय. मुंबईतील विद्यमान खासदार, माजी खासदार यांना देखील आता उद्धव ठाकरेंची आठवण होऊ लागली आहे. गजानन कीर्तीकर हे शिंदे गटाचे बडे नेते आहेत, मात्र त्यांचा मुलगा असणारा हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने सध्या मुंबईमध्ये किल्ला लढवत आहे आणि आपला मुलगा उद्धव ठाकरेंच्या बाजूने असल्या कारणाने आता वडिलांना देखील उद्धव ठाकरेंच्या प्रवेशाची चाहूल लागलेली दिसतेय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठा आणि ज्येष्ठ नेते असणारे गजानन कीर्तीकर यांच्या मनात नेमकं चाललंय काय, हा देखील प्रश्न समोर येतोय. दुसरीकडे मुंबईतून विद्यमान खासदार देखील आता उद्धव ठाकरेंशी प्रवेश करण्यासाठी बातचीत करू लागलेत. आम्ही ज्यावेळेस गडद प्रवेश केला तेव्हा आम्हाला खूप मोठं टेन्शन होतं, आमच्यावरती मोठी कारवाईची टांगती तलवार होती आणि त्याच वेळेस घाबरून आम्ही तिकडे प्रवेश केला असल्याचं बऱ्याच नेत्यांचं म्हणणं देखील आता समोर येतंय. ईडीच्या, सीबीआयच्या वेगवेगळ्या धाडी पडण्याची आमच्यावरती शक्यता होती आणि सगळ्या घडामोडी तशाच प्रकारे घडत होत्या. कोणताही पर्याय समोर नव्हता. राज्यापासून ते दिल्लीपर्यंत सगळी सत्ता एकवटली होती. मग अशामध्ये आम्ही करायचं तरी काय होतं, असा प्रश्न सध्या विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदार करू लागले आहेत. आणि आता मात्र तीच भाजपा शिवसेनेकडे देखील असताना अशाच प्रकारचा त्रास जर देत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरेंची पावर दाखवणं हे अगदी बरोबर आहे असं बऱ्याच नेत्यांना वाटतंय. पुण्यातील काल अजित पवार यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या बहुतांश नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत जवळजवळ 300 पदाधिकारी होते, ज्यांना आता उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपपेक्षा शिंदेपेक्षा जवळची वाटू लागली आहे. याच वेळी अनेक पदाधिकारी, माजी आमदार देखील यावेळी त्या प्रवेशाच्या दरम्यान त्यांनी मोठी वक्तव्य करून पुढच्या 2 महिन्यांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण संपूर्णपणे बदलणार असल्याची सगळ्यात मोठी राजकीय चाहूल आपल्या समोर मांडली. आणि त्या दरम्यान जे घडले ते महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील 2 महिन्यांमध्ये असा मोठा राजकीय भूकंप घडेल, असा मोठा राजकीय उठाव घडेल, ज्या पाठीमागे अजित पवारांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना पूर्णपणे घायल झाली असेल, असेही त्या नेत्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचं राजकारण आता पूर्णपणे बाजूला सरले आणि सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना गेल्या सुनावणीवेळी मिळालेला दिलासा आणि या सुनावणीत उद्धव ठाकरेंच्या हाती येणारी शिवसेना, या सगळ्या समीकरणामुळे शिंदे सेनेत काय राहिलंय का असा प्रश्न आता त्यांचे नेते करू लागलेत. आमचं राजकारण भाजपने संपवलंय, आम्हाला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा घाट भारतीय जनता पार्टी रचतीये, आम्हाला राजकारणातून बाद केलं जाते असं शिंदे गटाचे आमदार म्हणू लागलेत.
आहेत. भाजप आमच्यावर दबाव टाकून आम्हाला संपवते, आमच्यावर ईडीच्या धाडी टाकते. तर या भाजपशी आता जुळवून कसे घ्यायचे असे देखील बहुतांश नेते म्हणू लागले आहेत. मित्रांनो, या सगळ्या अंतर्गत घडामोडी आता चव्हाट्यावर येऊ लागल्यानंतर शिंदे गटात किती मोठी अस्वस्थता आहे हे आता समजू लागलंय. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निधी देत नाही. दुसरीकडे भाजपा मात्र शिंदे गटाच्या सगळ्याच नेत्यांवर वेगवेगळ्या धाडी टाकण्यासाठी तत्पर आहे. आणि एवढंच असताना भाजपचे बडे नेते उद्धव ठाकरेंच्या संजय राऊतांच्या भेटीगाठी घेत आहेत. यातूनच समजून जायचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपाला काय हवं आहे आणि काय नको आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ज्या प्रकारे पेरलं गेलं होतं, आता तशाच प्रकारे पुढे उगवताना दिसतंय. म्हणून तर महाराष्ट्राचं राजकारण समजणं वाटतं तेवढी सोपी गोष्ट नाही. एखादा पक्ष सांभाळणं आणि एखादा पक्ष निर्माण करून सांभाळणं हे किती अवघड असतं ते आता महाराष्ट्रातील बऱ्याच नेत्यांना समजेल, असा टोला शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. त्यामुळे शिवसेना प्रमुखांची शिवसेना पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या हाती आल्याशिवाय राहणार नाही. पक्ष सांभाळणं लायकी गोष्ट नाही, असंही शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. मित्रांनो, या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये बरेच आमदार खासदार प्रवेश करतील ही देखील शक्यता.